अयोध्ये नगरीचा राजा, अज राजाचा पुत्र दशरथ राजा फार ज्ञानी बलाढ्य शक्तिशाली असा राजा होता, परंतु पुत्र प्राप्ती नव्हती. आपले गुरु वशिष्ठ ऋषींना त्यांनी विचारलं, अहो गुरु, मला पुत्र प्राप्ती केव्हा होईल? तर वशिष्ठ ऋषी म्हणाले, तू धैर्य धारण कर, तुला 4 पुत्र होते. सर्वांना कथा भाग माहिती. दशरथ राजा त्या ठिकाणी एके दिवशी जंगलात जातो. शिकारी करण्याकरता दशरथ राजा गेला असतो. एक सांगू, सत्ता, संपत्ती आणि तारुण्य ह्या 3 गोष्टी माणसाकडे संगच आल्या ना, माणसाच्या हातून पाप गळायला सुरुवात होती. महाराज, दशरथ राजाकडे सत्ता होती, संपत्ती होती आणि तारुण्य सुद्धा होतं. शिकारी करण्याकरता दशरथ राजा गेला होता. दिवसभर भन 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 भटकला, परंतु एक सुद्धा शिकार बनायला लागला नाही. सत्ता होती, संपत्ती होती, तारुण्य होतं, गुरमीत होता दशरथ राजा. आज शिकारी केल्याशिवाय जायचं नाही. शिकारीच्या आशावर दशरथ राजा त्या जंगलामध्ये वन भन भटकत होता. संध्याकाळची वेळ झाली. दशरथ राजा विचार करतोय, आता एखादं श्रापद, एखादं हरिण, एखादं पाडस पाणी पिण्याकरता येईल, आपण त्याचा शिकार करू आणि जाऊ. अंधार झाला होता. दशरथ राजाला पुढचं काही दिसत नव्हतं. पुढचा प्राण्याला सुद्धा दशरथ राजा दिसत नव्हता. तलावाच्या काठीला दशरथ राजा गेलाय. तलावाच्या काठीला दशरथ राजा गेला. एका झाडावर जाऊन बसला. दिसत नव्हतं, अंधार झाला होता, परंतु भगवंताने आवाजाच्या दिशेने बाण सोडायची कला दशरथ राजाला अवगतच दिली होती. जन्मताच दशरथ राजाला कला होती. अवगत आवाजाच्या दिशेने बाण सोडायची कला दशरथ राजाला भगवंताने दिली होती. एका झाडावर जाऊन दशरथ राजा बसलाय, शिकारीची अपेक्षा करतोय. आणि त्याच वाटेने श्रावण बाळ नावाचा मुलगा आपल्या आई वडिलांना तीर्थयात्रेसाठी घेऊन चालला. आई वडिलांना तीर्थयात्रेकरता तो श्रावण घेऊन चालला होता. तेवढ्या त्या श्रावणाच्या आई वडिलांनी श्रावणा विचारलं, हे श्रावणा, आम्हाला खूप ताण लागली, श्रावणा पाणी आणतो का? श्रावणाने आपल्या आई वडिलाला एका झाडाखाली ठेवलं, कळशी घेतली आणि पाण्याच्या शोधात लागला. पाण्याचा शोध. त्या ठिकाणी दशरथ राजा त्या झाडावरती बसलाय आणि हा श्रावण बाळ बरोबर त्याच तलावापाशी गेला. पाणी दिसला, आनंद झाला, पळत पळत पाण्यापाशी गेला. पाण्यात कळशी बुडवली आणि जशी कळशी बुडवली, जसा बुडबुड बुडबुड असा आवाज आला. दशरथ राजाने क्षणाचा देखील विलंब न करता आवाजाच्या दिशेने बाण सोडला. आवाजाच्या दिशेने बाण सोडायची कला अवगतच होती. तो बाण जाऊन एखाद्या हरणाला, एखाद्या श्वापदाला तो बाण लागला नाही, तो बाण श्रावण बाळाला लागला. तो म्हणला, आई मेलो 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 मेलो. दशरथ राजा विचार करतोय, अरे आपल्याकडून बाण एखाद्या हरणाला नाही लागला, एखाद्या माणसाला बाण लागलाय. झाडावरून उडी टाकली, पळत पळत त्या तलावात तडपदार पोरग पाण्यात पडलंय, बाहेर काढलं. कोण, कुठून आला, तुझं नाव काय, या ठिकाणी काय करतो? तो म्हणतो, मी श्रावण बाळ, माझ्या आई वडिलांना तीर्थयात्रेकरता घेऊन चाललोय, त्यांना ताण लागली होती, पाण्याच्या शोधामध्ये या ठिकाणी आलो. काय करायचं? दशरथ राजा म्हणतो, आता कुठं फेडायचंय पाप? तो श्रावण बाळ म्हणतो, काही नका, फक्त एवढी कळशी न्या, माझ्या आई वडिलांना पाणी पाजा, बस, याच्या पुढे काही नका करू तुम्ही. आणि जाता जाता तो श्रावण बाळ सांगतोय, माझे आई वडील खूप हट्टी आहे, ते विचारतील तुम्ही कोण आहे, कुठून आला, तुमच्या हातचं पाणी ते पिणार नाही. तुम्ही काय करा, आधी त्यांना पाणी पाजा, मग घडलेला प्रसंग सांगा. नाविलाज झाला. दशरथ राजांची कळशी हातामध्ये घेतली. त्या झाडाखाली त्या श्रावणाचे आई वडील बसले होते. त्या झाडापाशी गेला आणि हळू आवाजात म्हणला, हे घ्या पाणी. श्रावणाच्या आई वडिलांनी आवाज ओळखला. अरे श्रावणा, काय झालं श्रावणा तुला? आम्ही जास्त काम तुला सांगतोय, आमचा तुला त्रास होतोय. श्रावणा बोलाय तयार नाही. श्रावण होता का तो अयोध्ये नगरीचा दशरथ राजा? दशरथ राजाला घाम सुटलाय, आता काय करायचं? जर ह्यांना आपण जर सांगितलं तुमचा मुलगा माझ्या हातून त्याचा प्राण गेलाय, ते पाणी सुद्धा प्यायचे नाही. अरे श्रावणा बोल, काय होतंय तुला? श्रावणाचे आई वडील म्हणाले, हे श्रावणा, जोपर्यंत तू आमच्या सोबत बोलत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा पाणी पित नाही. काय करायचं? दशरथ राजाचा नाविलाज झाला. दशरथ राजा सांगू लागला, मी अयोध्या नगरीचा राजा आहे. दशरथ राजा शिकारी करण्याकरता आलो होतो.
शिकारीच्या आशेवर झाडावर बसलो होतो. तलावाच्या काठी तुमचा मुलगा पाणी पिण्याकरता, पाणी घेण्याकरता आला आणि त्यांनी जशी ती कळशी पाण्यामध्ये बुडवली. आवाज आला, आवाजाच्या दिशेने मी बाण सोडला आणि तो बाण जाऊन तुमच्या मुलाला लागला. श्रावणाचे आई वडील म्हणतात, हे दशरथा, अरे तू आमचा मुलगा नाही नेला, आमची म्हातारपणातली काठी हिसकून नेली. एका साधूने सांगितलं होतं 4 धाम यात्रा पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला नेत्र येतील, तुम्हाला दृष्टी येईल, तुम्हाला समोरचं संपूर्ण जग दिसेल. आमच्या मुलाने 3 धामाच्या यात्रा केल्या होत्या, 4थ्या धामाची यात्रा राहिली होती रे. हे दशरथा, आता कोण आमची 4थ्या धामाची यात्रा? राग आला त्या श्रावणाच्या आई वडिलांना. रागाच्या भरात शाप दिला त्या दशरथ राजाला. हे दशरथा, आता जसं आम्ही आता पुत्र पुत्र करून आम्ही तर मरणारच आहे, पण तुला सुद्धा तुझ्या अंत काळामध्ये पुत्र पुत्र करून मरावं लागल. 4 पुत्र होते दशरथ राजाला, 4, पण अंत काळात एकही नव्हता. कर्मे दशरथ योगी मिळा, कर्म कुणाला चुकलं नाही. 4 पुत्र राया दशरथा, अंत काळी एकही नव्हता. शिकारी करण्याकरता गेलेला दशरथ राजा, पण त्या दशरथ राजाला एक सांगू, एका बाजूने आनंद होता शापाचा आणि दुसऱ्या बाजूने दुःख होतं. आनंद ह्या गोष्टीचा होता, पुत्र प्राप्ती नव्हती, पण पुत्र होणार. कारण एका ब्रह्मातक आहे, ब्राह्मणाकडून आपल्याला शाप भेटलाय, त्या ठिकाणी त्या अर्थी आपल्याला पुत्र होणार आहे. परंतु दुःख याचं होतं, आपल्याला पोरं झाली तरी ते आपल्या शेवटच्या काळात आपल्यापाशी नसणार. घडलेला तो प्रसंग सर्व वशिष्ठ ऋषींना सांगितला, पण ब्रह्मा आतकच्या पातकामुळे राज्यात दुष्काळ पडला.